लेकराची भूक तर आईचा आत्महत्याचा प्रयत्न, अधिकाऱ्याच्या दालनातच रक्तस्राव, जिजाऊच्या लेखी उतरणार रस्त्यावर, जिल्हा परिषद सीईओची कर्तव्यदक्षता. बुलढाणा येथे घडला हा प्रकार. बातमी संकलन केली आहे राजकीय सामाजिक विश्लेषक तथा ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे पाटील यांनी. जय भारत जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य. 6 महिन्यापासून आरोग्य सहायकाचा पगार न काढल्यामुळे पत्नीकडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये 10 जुलैला दुपारी 1 वाजता घडली. 6 महिन्यापासून पगार न काढल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांच्याकडे गेलेल्या आरोग्य सहायकाच्या पत्नीने त्यांच्या कॅबिनमध्ये हातावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयास केला. रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक ज्ञानेश्वर खंडारे सध्या तिथे सेवेत आहेत. त्यांच्या मागील 6 महिन्यापासून पगार प्रलंबित आहे. तर सगळ्या चौकशीमधून मी दोषमुक्त झालो आणि चौकशी सुरू असली तरीही पगार थांबवणे कोणत्याच नियमात बसत नाही. माझ्या विरोधात सर्व कारवाईत मी निर्दोष असल्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत. तरीही माझा पगार थांबवण्यात आल्याचा आरोप खंडारे यांनी केला आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या माहितीनुसार संबंधित कार्यालयाकडून सदर प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. काही महिन्यापूर्वीच खंडारे कर्तव्यात कसूर करत असून अनुपस्थित असल्याचे आढळून आलेले आहे. इतरही काही तक्रारी खंडारे यांच्या विरोधात आहेत. दोषी कोण हा निर्णय येणाऱ्या काळातच लागेल. तर अधिकाऱ्यांचा रोष म्हणून खंडारे यांचा पगार थांबवण्यात आला का, खंडारे कर्तव्यात कसूर करत असल्यामुळे त्यांचा पगार लटकवण्यात आला का, हेही लवकरच स्पष्ट होईल. या निमित्ताने लेकरांच्या पोटाची भूक मायेला आत्महत्या करण्यापर्यंत घेऊन गेली हे वास्तव समोर आले आहे. दोष कोणाचा हा नंतरचा भाग. परंतु नियमाप्रमाणे माणुसकी जोपासत खंडारे परिवाराला पोटाची खळगी भरण्यासाठी नियमाप्रमाणे भेटणारा पगार त्वरित प्रदान करा. त्यानंतर उर्वरित कार्यालयीन तपास यंत्रणेची वाटचाल सुरू राहील. समितीचे आदेश निघतच राहतील. राष्ट्रमाता जिजाऊच्या जिल्ह्यात जर एका जिजाऊच्या लेकीला आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही जिल्ह्याला कलंकित करणारी घटना आहे. जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी कर्तव्यदक्ष आहेतच. चूक असेल तर नियमाप्रमाणे नक्कीच त्यांच्यावर कारवाई करा. परंतु प्रथम नियमाप्रमाणे अर्धे वेतन गरजू परिवारांच्या जगण्यासाठी अति आवश्यक आहे. हा साधा आणि सोपा नियम सांगण्यासाठीच या बातमीचे संकलन. पुढील 48 तासात यावर त्वरित निर्णय घ्यावा ही अपेक्षा या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील महिला संघटनांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात गरजवंत खंडारेताई आपल्या न्याय हक्कासाठी वरिष्ठापर्यंत जाण्याच्या तयारीत आहेत. अद्यापपर्यंत सदर प्रकरण प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सहाय्यक खंडारे यांच्या यांच्यापर्यंतच सीमित होते. परंतु जिजाऊच्या जिल्ह्यात जिजाऊचे लेक आत्महत्या करण्यापर्यंत जात असेल तर जिजाऊच्या जिल्ह्यातील माता भगिनी रस्त्यावर उतरण्याच्या पूर्वतयारीत आहेत. आझाद हिंद महिला संघटना, राणी लक्ष्मीबाई सहगल ब्रिगेड, मातृत्व रणरागिणी संघटना, रमाई ब्रिगेड, झाशी ब्रिगेड आदी महिला संघटना निवेदन तक्रार देत आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. तुर्तास खंडारे परिवारास न्याय मिळेल, लहान पिल्लांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आधार मिळेल हीच माफक अपेक्षा जिल्ह्यातील सुज्ञ नागरिक, महिला आणि महिला संघटना यांनी आमच्या प्रतिनिधीकडे केली आहे.